नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आम्ही ज्या मांडवडच्या मावशी होतो त्यांच्याकडून निघालो होतो आणि नागापूरला ज्या आहोंच्या दुसऱ्या मावशी आहेत त्यांच्याकडं आलो होतो. तर ज्यांच्या इथं गेलो त्या 2 नंबरच्या आणि ह्या मावशी आहेत त्या 3 नंबरच्या. तर इथं आल्यानंतर ना त्यांनी ना म्हणजे त्यांचं पहिलं जे घर होतं ते धाब्याचं होतं आणि आता नंतर आहे ना पत्र्याचं जे शेड टाईप आहे ते बांधलेलं आहे. आणि कसं त्यांना म्हणजे दुसरं जे घर आहे ते बांधायचं होतं, पण शेती ते कशी जुनं आहे? घर जरासं आता खूपच टेक्निकल दिवसाचं पद पाहिलं झाल्यामुळं ते हरभरा त्यांनी सध्यापुरतं शिकावं इथं तर तुमच्याकडून जे आहे घ्यायचं. ते म्हणजे 1.5 ते 2 जास्त खर्च न लागता 1.5 ते 2 लाखामध्ये ना खूप छान असं घर तुमच्यापेक्षा होतं. हुशार आहे 1 ते 1.5 लाखामध्येच 2 पण नाही लागत. आणि बघू शकतो तुम्हाला मी पूर्ण जे घर आहे ते दाखवते. खूपच छान असं बांधलेलं आहे. म्हणजे इंजिनिअरलाही लाजतील अशा पद्धतीने घरच्या घरीच त्यांनी प्लॅनिंग करून हे घर बांधलेलं आहे. तर खरंच इतकं भारी वाटलं ना, म्हणजे खरंच बंगल्यापेक्षा पण इतकं त्यांनी सोय भारी केली आहे. हे बघा किचन, त्यांचं खरंच डोकं म्हणजे आहे ना टेक्नॉलॉजी पद्धतीने ते आमच्या आहोंना शिकलेल्या आहोंना पण कमी म्हणजे काय काय म्हणता तुम्ही त्याला. त्यांनी खरंच म्हणजे मला ना खूप आवडले बघा. इथं टॉयलेट बाथरूम आहे आणि वरती ना मस्त माळा केलेला आहे. तर आणि इकडं पाठीमागं दरवाजा केलेला आहे. आणि हे बघा इतकी म्हणजे तुम्हाला कोणतीच वस्तू तिथं आहे ना हे दिसणार नाही. इथं झाडं वगैरे लावलेले आहे. तर बघा तर बस कधी आहे बघा. इथं हा एक छोटासा रूम केलेला आहे. मशीन काम करते का ताई तुम्ही? अजिबात म्हणजे शांत बसती नाही व. हे खिडक्या पण खूप छान केल्या आहेत त्यांनी. खरंच कोणाला जर शेताबंदी बांधायचं असेल ना तर ही आयडिया खरंच घ्या तुम्ही. मस्त असं देवघर आहे. एक म्हणजे एकदम भारी अशी त्यांनी मांडणी केलेली आहे. तर खरंच मला खूप छान असं शेतातलं घर जे आहे ना ते मला इथं यांचं आवडलेलं आहे. तर पाठीमागून इथं मस्त लसूण असं शेतात जर असेल ना तर असं कसं म्हणजे घर पाहिजे. तर इथं लसूण लावलेलं आहे. हे फुलं वगैरे. तर बघा किती छान असं घर बांधलेलं आहे त्यांनी. आणि खरंच शेतात जर घर असेल ना खूपच छान वाटतं. कारण मी माझ्या माहेरी जे आहे तर मळ्यातच असतात. तर मला पहिले गावात म्हणजे आम्ही जिथं राहतो ना तिथं गावात करमत नव्हतं मळ्यातली सवय असल्यामुळं. आणि शेतातलं घर जर असेल ना खरंच खूप मन रमतं. आणि घर कसंही असो पण घरात आपुलकी पाहिजे. ते घरापेक्षा घराच्या ज्या वातावरण आहे ते खरंच खूप महत्त्वाचं असतं. तर आता तिथून आल्यानंतर चहा वगैरे घेतला. वेळ तर खूप झाला होता. तर इथे ना जवळच बाळूमामाच्या मेंढ्या आलेल्या होत्या. माहेरीच म्हटलं तरी चालेल. तर आईचं सारखं चाललं होतं की ये दर्शनाला. तर खूप म्हणजे मी पण पहिल्यांदाच जे बाळूमामाच्या मेंढ्या आहेत त्या बघितल्या होत्या आणि दर्शन घेतलं होतं. पण महाप्रसाद काही घेणं झालं नाही. तर बघा तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे त्या मेंढ्या आहेत त्या. आणि खरंच बाळूमामाचं सत्व आहे. आणि आजच्याच दिवशी ना दांडी पौर्णिमा पण होती. भरपूर ठिकाणी जी यात्रा आहे ती खंडेरायाची भरते. तर आजपासून आहे ना जो दांडा दिवस आहे तो वाढता असं म्हणतात. संक्रांतीपासून तीळ दिवस वाढतो आणि दांडी पौर्णिमेपासून दांडा दिवस वाढतो असं आमच्या गावाकडं म्हटलं जातं. तर खरंच पण दिवस वाढतो बरं का. भरपूर असं दिवस मोठा झालेला आहे. रात्र छोटी होते. तर आता त्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. पण आमच्या गावाकडं अशाच पद्धतीने म्हणतात दांडी पौर्णिमा झाली की दिवस दांडा वाढतो. तर चला आता आहे ना आपण डायरेक्टली जे बाळूमामाच्या जिथं मेंढ्या थांबलेल्या आहेत तिथं जाऊया. आपल्या जीवनामध्ये एखाद्याची माझी आणि बाबांची ओळख नाही, पण मी बाबांच्या पाया पडतोय. बाबांनी विचारलं पाहिजे, ओळख नाही काही नाही का पाया पडतोय. मामांनी विचार केला, या व्यक्तीची ना आपली ओळख नाही, हा आपल्या पाया पडतोय, काय कारण असेल. महाराज सेवेकऱ्यांना सांगितलंय आणि सेवेकऱ्यांना सांगितल्यावर ते सेवेकरी आता त्या रामभाऊ उत्पात नावाच्या व्यक्तीला सापडण्याकरता पंढरपूरमध्ये त्याला दर्शन घेऊ लागले. सेवेकऱ्यांना महाराज त्या बाळूमामाच्या चरणातून चंदनाचा सुगंध येऊ लागला. सर्वांनी विचार केला, बाबा मामांच्या चरणातून सुगंध चंदनाचा काय येतोय. तर इथे ना बाळूमामाच्या मेंढ्या आलेल्या आहे आणि त्या बघायला आपण आलेलो आहोत. तर आता मी तुम्हाला आहे ना जवळून दाखवते. 5 ज्या फेऱ्या आहेत त्या मारायच्या आहे. तर बघा लांब लांबून जे भाविक आहे ते इथं बघण्यासाठी येत असतात. तर बघा आमच्या वहिनी पण आले. तर इथं लोक बसले. चंदनाची होती. मामाने काय केलं महाराज, काही नाही केलं. अरे बरं का तुझं कर्ज काय, मी कसं काय करू. अरे पैसा काय झाडाला येतो का. मामांचं वाक्य. मामा म्हणतात पैसा काय झाडाला येतो का, फुकट येतो का पैसा. मामांची बोलण्याची रीत होती.
शुद्ध भाव जर असेल तर देव आपल्याकडे येतो. आपल्याला देवाकडे जाण्याची गरज नाही. ऐका, शबरी मातेचा शुद्ध भाव होता, पण बघा तो शुद्ध भाव तर बघा आपल्याकडे जे मेंढ्या असतात ना त्यांना शिंग नसतात, तर ह्या मेंढ्यांना शिंग असतात आणि हे शेळी पण इतकी मोठी असते होते तिथं बघितलं ना तर बापरे. आणि इथे ना ज्या पूर्ण मेंढ्या आहेत त्याला प्रदक्षिणा मारल्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती पूर्ण होते असं म्हणतात. तर आता मी तर देवाला म्हटलं बाबा इच्छा तर काही नाही आहे, पण जे कष्ट करतो ना त्याला फक्त चांगलं यश दे. आणि इथं बघा बाळूमामाचा घोडा वगैरे आहे आणि इथं प्रवचन कीर्तन झाल्यानंतर मग महाप्रसादाचा कार्यक्रम होतो, आरती होते. तर वेळ खूप झाला होता, सकाळपासून फिरतच होतो, मुली पण घरी होत्या, तर त्याच्यामुळे फक्त बाळूमामाचे जे आहे ते दर्शन घेतलं आणि मग आम्ही घराकडं निघालो होतो. तर बघा खूप छान असं आहे ना बाळूमामाची तर मूर्त वगैरे, जी पालखी आहे पालखी क्रमांक 2 होती ही. तर बघा, तर त्याच्यानंतर आमच्या गावाशेजारी पण आली होती, पण नंतर काही जाणं झालंच नाही. साई वडेच्या नावाने, बाळूमामाच्या नावाने, बाळूमामाच्या नावाने. आता मी तुम्हाला आधी सांगितलं, ज्यांनी मामासोबत 12 वर्ष सेवा केली, भिकू नावाचे शिंगारे, भिकू शिंगारे नावाचे सद्गुरू असतात,